अंजाम हो रहा है, शेरा वाली कृपा से सब काम हो रहा है। शेरा वाली कृपा से सब काम हो रहा है। इमली की दी खटाई और नीम को तिताई, इमली की खटाई और नीम की तिताई, तेरी कृपा से मीठा, तेरी कृपा से मीठा सब आम हो रहा है, शेरा वाली कृपा से सब काम हो रहा है। बोली अम्बे मात की जय महालक्ष्मी माता की शेरा वाली तेरी कृपा से सब काम हो रहा है, सब काम हो रहा है, बस मेरा नाम हो रहा है। खुशियाँ कोई मनाए, आंसू कोई बहाए, कर्मों के मुताबिक अंजाम हो रहा है। करते भी सब तुम ही हो, दिखते भी तुम नहीं हो, करते भी सब तुम ही हो, दिखते भी तुम नहीं हो। चर्चा तुम्हारा अब तो हर गाँव में हो रही है। साधू संतांच्या आशीर्वादाने भगवान परमात्म्याच्या कृपेनं दत्तप्रभूंच्या आशीर्वादाने आणि महालक्ष्मी मातेच्या पवित्र आगमनाच्या निमित्ताने शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने चालत असलेला हा दादा दादीचा फोटो घेतला का? गेल्या 3-4 दिवसापासून आपण हा या ठिकाणी आई जगज्जननीचा उत्सव साजरा करतोय। सर्व तरुण मंडळी, सर्व ज्येष्ठ मंडळ, त्यांना सहकार्य करणारे लहान थोर मंडळी सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत। तुमच्या सर्वांच्या तनानं, मनानं, धनानं अथक परिसरात श्रमातून हा कार्यक्रम चालू आहे। महालक्ष्मी प्रतिष्ठान, त्यांना सहकार्य करणारे सर्व कोळगाव पाटी परिसर भक्तवर्ग, माता महालक्ष्मीचा उत्सव आपण अतिशय प्रसन्नतेने सुरुवात करतायत। काल 7:30 पावणे 8 पर्यंत हरिपाठच चालत असायचा नाही का? आज काय झालं, 7ला हरिपाठ संपला ही सगळी गुणीजन मंडळी रोज 7ला हजर असायची, पण आज असं झालं रोज म्हणले
त्या करडीसारखी गंमत व्हायची रोज, नाही का? करडीला नाही, किडानं वाकट्याला नाही, रोज सगळे हजर राहायचे. आज नकटीच्या लग्नाला हरिपाठ बी गेला, कथा बी हाताला येईना. जर घरी नाही दारी नाही तुम्ही इथे येऊन बसले, पण घाबरू नका. कधी कधी असाही प्रसंग येतो की तो भगवान परमात्मा, ती आई आपली परीक्षा सुद्धा पाहत असेल. ते नेमके आज योगायोगानं ट्रॅफिक मध्ये गुंतले आणि अशा टायमाला वेळ कटत नाही, रस्ता कटत नाही आणि प्रवास आहे. प्रवासामध्ये काही गोष्टीची चूक घडण्यापेक्षा थोडं थांबून चाललं ते खूप चांगलं राहतं. असो तरी आपण वेळेतच सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. नाहीतरी रात्री तर काय सोंगायला जायचं नाही ना कोणाला. हो दे 10 मिनिटं लेट, रात्र आपलीच आहे, टेन्शन घ्यायचं काय काम. काल कथा प्रसंग पाहिला आपण. सुदर्शन आणि शशिकलेचा विवाह झाला. हा सुदर्शन जगदंबेचा अत्यंत लाडका भक्त होता. युधाजित आणि शत्रुजितानं त्याच्यावर हल्ला केला. हल्ला केल्यानंतर स्वतः जगदंबा सिंहावर आरूढ झाली आणि त्याच्या सगळ्या संपूर्ण सैन्याचा विनाश केला. व्यास महाराज राजा जन्मेजयाला सांगताय, राजा ही सगळी ताकद एका एक अक्षरी मंत्राची आहे. या सुदर्शनानं फक्त आई या शब्दाचा जप केला होता. कोणता? आई या शब्दाचा जप केला. परिणाम स्वरूप त्या जगदंबेनं त्याची पाठराखण केली. इतर देवतांच्या मंत्राविषयी जर आपण जाणण्याचा प्रयत्न जर केला तर थोडा जरी मंत्र चळला, इतर देवतांच्या सिद्धीचा मंत्र थोडा जरी चळला, चुकला, तरी ती देवता त्या मंत्राचा विपरीत अर्थ घेते आणि ते भोगायला भाग पाडते. लक्षात घ्या. दादा आवाज थोडा मोकळा करा, साऊंड फार गोड लागलेला आहे बरं का. इतर देवतांचा इफेक्ट कमी करा. तुम्ही त्यांची साधना करत असताना त्या मंत्रामध्ये जर थोडी जरी चूक झाली तरी त्याचा परिणाम वाईट होत असतो. पण जगदंबेची सेवा करत असताना अशी पद्धत आहे, जर तिची सेवा चुकली तरी ती माफ करते आणि पाहिजे तीच फलश्रुती देते. जशी साखर आहे ना, साखर तुम्ही साखर पहा, मांडी घालून जरी खाल्ली तरी कशी लागणार आहे. मी जाऊ का घरी जाऊ का आता. साखर बसल्या बसल्या खाल्ली तरी, तुम्ही बोला ना काही. तुम्ही आज बचत गटाची मीटिंग होती का? बसल्या बसल्या खाल्ली तरी गोड आहे, पडल्या पडल्या खाल्ली तरी गोड आहे, दुसऱ्यानं खाऊ घातली तरी, चोरून खाल्ली तरी, सर्वांगी साखर अवघी गोड. कारण गुन्हा पदरात घेण्याकरता त्याला जे पात्र सांगितलं ते पात्र आहेत मातृत्वाचं आणि ती आई आहे. लक्षात घ्या. म्हणून तिच्या पूजेत जरी थोडीफार चूक झाली तरी सुद्धा ती माफ करते. आई या शब्दाचा त्या सुदर्शनाने जप केला. परिणाम स्वरूप त्या सुदर्शनाने केलेल्या नवरात्रीच्या व्रताच्या सामर्थ्यावर त्याला राजपद प्राप्त झालं, तो राजा झाला. म्हणून व्यास महाराज शौनकादी ऋषींना राजा जन्मेजयाला सांगताय, राजा अरे ही अशी नवरात्रीची कथा आहे. या सुदर्शनानं 9 दिवस नवरात्र केलं, परिणाम स्वरूप त्याला राजपद प्राप्त झालं. मग जन्मेजयानं विचारलं, महाराज नवरात्रे तु संप्राप्ते किम कर्तव्यम द्विजोत्तम विधान विधिवत ब्रूहि शरत्काले विशेषतः किं फलं खलु कस्तत्र विधि कार्यो महामते एतद्विस्तत्तरतो ब्रूहि कृपया द्विज सत्तमा. हे महात्मन मला शारदीय नवरात्र उत्सवाची विधी सांगा, त्याच्या पूजेचं फळ सांगा, कशा पद्धतीनं पूजा केली पाहिजे. त्यावेळेस व्यास मुनीनं
नवरात्रीचं विधान सांगितलं, नवरात्री कशी करायला पाहिजे, नवरात्रीमध्ये कोणती पूजा करावी, नवरात्रीमध्ये कन्यापूजनाचं काय महत्व आहे, याची कथा या ठिकाणी फार सुंदर व्यासजी वर्णन करतात. व्यासजी सांगतात, राजा शृणुराजन प्रवक्ष्यामि नवरात्रव्रतं शुभं शरत्काले विशेषेण कर्तव्यं विधिपूर्वकम्. राजा शारदीय नवरात्र उत्सवाचा विधी हा विधीपूर्वक केला पाहिजे. मग काय विधान आहे महाराज त्याला? राजा घटस्थापनेपासून प्रतिपदेपासून ज्याला नवरात्र पकडायचं आहे त्यानं शुचिर्भूत व्हावं. होता होईल त्यानं गंगा स्नान करावं. गंगा स्नान केल्यानंतर लक्षात घ्या, तुम्ही आम्ही संसारी लोक आहोत, आपल्याजवळ दोष असतात, आपलं शरीर अशुद्ध झालेलं असतं. मग शरीराची शुद्धी करावी राजा त्याने. मग शरीराच्या शुद्धी करता काय, महिलेनं जर नवरात्र उत्सव जर साजरा करायचा जर ठरवला तर तिनं शुचिर्भूत अवस्थेमध्ये अर्थात डोक्यावरून पाणी घ्यावं. तिची पहिली प्रक्रिया, आपलं संपूर्ण घर निर्माल्य करावं, त्यानं घर पुसावं. घरामध्ये अशुद्धता असेल, गोमूत्र असेल, गंगाजल असेल, त्याने ते शुचिर्भूत करावं. जर कदाचित गाईच्या शेणाने जर सारण्यासारखं जर असलं तर ते गाईच्या शेणानं सारावं. नसेल गाईच्या शेणाने सारण्यासारखं तर फरची जर असली तर ती व्यवस्थित पुसावी. म्हणजे त्या देवीचं आगमन आपल्या घरात करायचं आहे. आता मला एक सांगा, जर घरात झाडेल नसलं आणि तुम्हाला जर म्हणलं बसा त्याच्यावर, तुम्ही बसताल का? हे सुद्धा तसंच आहे. ईश्वर सुद्धा शुचिर्भूत जागेवरच बसतो. ईश्वर सुद्धा जागा चांगली पाहतो, असा कुठेही नाही बसत तो. मग तिच्या आगमनाकरता घर स्वच्छ करावं. आणि घर स्वच्छ केल्यानंतर राजा सडा समर्जनादी क्रिया करून त्या घरासमोर रांगोळी काढावी आणि सुंदर असा मृत्तिका घट आणावा, देवीची प्रतिमा आणावी. आणि 9 दिवस आपल्या द्वारासमोर पुष्पादी रांगोळी काढून तिला आपल्या घरापर्यंत घेऊन यावं. वस्त्र अलंकाराने तिला सुशोभित करावं आणि तिला घटाच्या रूपकाने पवित्राच्या त्या स्थानावर विराजमान करावं आणि तिची विनंती करावी, आई या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. राजा तिला सांगावं, या प्रत्येक जो मात्रामध्ये आई, प्रत्येक भूतामध्ये तुझा वास आहे. भूत म्हणजे भूतडं नाही बरं का, भूत म्हणजे आपण. हा, आणि त्या भूतामध्ये सुद्धा जी शक्ती आहे ती तिचीच आहे. हा, नवरात्रीमध्ये शक्यतो हे भूत मोकळे सुटलेले असतात. प्रत्येक अणुमात्रामध्ये तू जर नसेल आई तर प्रत्येक वस्तू ही शक्तिहीन होईल, आणि शक्ती जर नसेल तर कोणतीही व्यक्ती चालू शकत नाही. म्हणून कणाकणामध्ये आई तुझं वास्तव्य आहे. मातृरूपेण संस्थितः. तू आई म्हणून या विश्वाला चालवतेस, तू बाप म्हणून या विश्वाला चालवतेस. माझी अपेक्षा अशी आहे, आई तू माझ्या घरामध्ये वास्तव्य कर. असं त्या नवरात्री उपवास करणाऱ्या व्यक्तीनं करावं. तिच्या समोर बिल्वादी वृक्षावर पत्रावर चंदनाने रक्त जडित अशी तिची पूजा करावी. पुष्पादी तिला अर्पण करावे आणि प्रथम तिची पूजा करून उपवास पकडावा. राजा नाही जर तिला उपवास जमत असेल तर तिनं प्रतिपदेचा उपवास करावा, पंचमीचा उपवास करावा, षष्ठीचा उपवास करावा, अष्टमीचा उपवास करावा, नवमीचा उपवास करावा. नाही इतकं जमलं ना राजा, तर त्या नवरात्र करणाऱ्या व्यक्तीने प्रथमा अर्थात पहिला दिवस धरायचा, पहिला दिवस आणि 8वा दिवस अष्टमी. अष्टमीच्या तिथीला त्याने होम हवनादी क्रिया करावी.
तुम्ही म्हणाल अष्टमीच्या दिवशी का होम करायचं, मग पंचमीला चालत नाही का? नाही, कारण अष्टमीच्या दिवशी होम केल्यानंतर अष्टमीच्या दिवशी राजा दक्षाच्या घरी ही भगवती प्रगट झालेली आहे. तिची प्रतिमा बनवावी, तिच्या नावाचा होम हवन करावा, अनेक समिधांनी तो होम युक्त असावा. बाबळीचे बोरीचे लाकडं चालत नाही होमाला, त्याला समिधा असं म्हणतात. आहुती देत असताना राजा रुई असावी, पिंपळ वृक्ष असावा, त्याला पिंपलेश्वर महादेव म्हणतात. वटवृक्षाची काडी असावी, हरळ असावी, उंबर असावी, सौंदड असावी, सप्त समिधांनी युक्त असावं आणि त्या सप्त समिधांनी युक्त असणाऱ्या लाकडाची आहुती द्यावी आणि तिला बली द्यावा. बळी म्हणजे कोण्या नराचा द्यायचा का पशुचा द्यायचा का? नाही. मग त्याच्याकरता बोधक सांगितलं कोहळ्याचं फळ, एक तो कोहळा द्यावा, नसेल कोहळा देता आला तर नारळ द्यावं. त्या नारळावर, नारळ म्हणजे एक शीर आहे, लक्षात घ्या. नारळ म्हणजे काय? ती शीर आहे. त्या नारळाचा त्या यज्ञकुंडामध्ये त्याची आहुती द्यावी, अर्थात तो बळी आहे. आणि तो बळी जर दिला तर ती भद्रकाली संतुष्ट होते. राजा ज्याला राजपद भोगायचं आहे त्याच्याकरता त्याने नवरात्री करावी. राजा विद्यार्थ्याला जर विजय मिळवायचा असेल तर त्याने सुद्धा नवरात्रीचा उपवास करावा. ज्याला कल्याण व्हावं असं वाटत असेल, ज्याला सगळ्या गोष्टीची प्राप्ती व्हावी असं ज्याला वाटत असेल, सर्व गुण संपन्न व्हावं, त्यानं नवरात्र करावं. विद्यार्थी विजयार्थी च राजार्थी यस्य पार्थिव सुखार्थी पूजयन् नित्यं कल्याणीं सर्व कामदां. राजा, अरे विद्यार्थ्याला आपल्या ध्यानामध्ये यश मिळवायचं असेल तर त्याने नवरात्रामध्ये त्या देवीची पूजा करावी. ज्याला विजय प्राप्त व्हावा असं वाटत असेल त्याने नवरात्रीमध्ये देवीची पूजा करावी. ज्याला राजा होण्याची इच्छा आहे त्याने नवरात्रीमध्ये त्या देवीची पूजा करावी. आणि ज्याला सगळं सुख पाहिजे, कल्याण व्हावं असं वाटत असेल, त्या कल्याणी भद्रकाली भगवती सर्व गुण संपन्न मा परांबेची सेवा करावी. ज्याला शत्रूचा नाश व्हावा असं वाटत असेल त्याने कालिकेची पूजा करावी. कालिकां शत्रुनाशार्थम पूजयेत भक्तिपूर्वकम ऐश्वर्य धनकामस्य चंडिकां परिपूजये. शत्रूच्या नाशाकरता भक्तिपूर्वक कालिकेचं ध्यान करावं आणि 9 दिवस 9 कन्यांचं पूजन करावं. राजा, प्रत्येक कन्येला, आता ती कन्या किती दिवसाची असावी, किती वयाची असावी, त्याचं सुद्धा विशेष वर्णन येतं. 2 वर्षापर्यंत कन्या पूजेला अमान्य सांगितले. 16 वर्षाच्या आतली आणि 2 वर्षाच्या पुढे, का तिला कळायला पाहिजे तुम्ही जी वस्तू देताय तिला, तिची पूजा करताय, ही कशा करताय, हिचं महत्व तिला माहीत पाहिजे. अन्यथा तुम्ही तिची पूजा कराल आणि तिनं तुम्ही दिलेल्या जेवढ्या पूजेच्या वस्तू आहेत तिनं रस्त्यानं फेकीत चालायच्या, त्या दिलेल्या वस्तूचा अपमान होतो. कुमारिका, बालिका. राजा, 4 वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. या 4ही वर्णामध्ये सर्वश्रेष्ठ कन्या सांगितली ब्राह्मण कन्या. तदनंतर सांगितली क्षत्रिय कन्या, वैश्य कन्या आणि शूद्र कन्या. 9 दिवस जर 9 कन्या जर प्राप्त झाल्या तर असं समजायचं की 9विधा भक्ती आपल्या घरी तिच्या रूपाने आल्या आणि त्यांचं स्वागत करावं. मग आता त्यांचं स्वागत कसं करायचं त्याची सुद्धा एक पद्धत सांगितली. निर्वैर व्हावं. निर्वैर त्याला म्हणतात, हा चांगला तो वाईट, ज्याचं ना आपलं चांगलं मग तो चांगला आहे असं नाही. समोर कोणतीही व्यक्ती असो, कोणतीही कन्या येऊ, तिच्याबद्दल ही साक्षात जगत जननी आहे अशा पद्धतीचा भाव आपल्या मनात असला पाहिजे. अणु रेणू इतकं सुद्धा द्वैत नकोय, इतकं मन स्वच्छ ठेवायचं. आणि ती समोरून येत असताना जर दिसली ना तर तिला आई म्हणूनच पुजवावं, तिचं पूजन करावं, तिला द्वारामध्ये आणावं, पंचामृत आणि तिचे चरण प्रक्षालन करावे, तिचे पाय धुवून पाणी प्राशन करावं,
आणि तिच्या पायाला रक्तचंदन लावावं. नाही रक्तचंदन जमलं तर सुंदर असं कुंकवाचं जेल करावं आणि तिचे पाय त्या कुंकवाच्या चंदनामध्ये बुडवावे आणि बुडवून तिला आपल्या घरामध्ये प्रवेश करावा. जसे जसे तिचे पावलं उमटत जातील तशा तशा आपल्या सगळ्या दुःखाचा नाश होत जाईल. ही ताकद त्या कन्यापूजनामध्ये आहे. तिचं पूजन झाल्यानंतर तिला सिंहासनावर बसून तिची पूजा केल्यानंतर तिची खणनारळाने ओटी भरावी. तिला फळं द्यावी. स्वसामर्थ्यानुसार तुम्हाला जे तिला दान देता येईल ते द्यावं. सप्तदानापैकी तुम्हाला जेवढ्या वस्तू तिला दान देता येतील त्या द्याव्यात. ही या नवरात्री मधली कथा आहे. 9 दिवसाची उपवास करावा. व्रत वैकल्य करत असताना एक भुक्ती नसावं. एक भुक्ती म्हणजे सकाळी फराळ करायचं आणि संध्याकाळी पुन्हा भाकरीवर तुटून पडायचं, याला एक भुक्ती म्हणतात बरं का. उपवास म्हणजे पहिल्या दिवशी प्रतिपदेला धरला की शेवटच नवरात्राचा भाजी भाकरीवर उपवास सोडवायचा बरं का. हा उठल्या पडल्या म्हणलं त्याचं काही नाही, मग चांगले धिरडे दिसले का उपवास आणि ॲटम बदलला की लगेच मग उठल्या पडल्या असं नाही. ही भारी सुविधा आलेली आहे नवीन. उठता बसता काही न झोपता सुद्धा केला आता. नवरात्रीमध्ये हे 9 द्वार सांगितले आहे शरीराला. नवरात्रीमध्ये 9 द्वार सांगितले आहे शरीराला. एक एक दरवाजा, एका एका दरवाजावर एक एक चोर बसलेला आहे. आपल्या एका एका दरवाजावर एक एक चोर बसलेला आहे आणि तो एक एक चोर आपल्याला, एक एक दोष आपल्याला एका एका रात्रीला संपवायचा आहे. त्याला नवरात्री असं म्हणतात. गंगा माता तुम्हारी जय जय हो. दादरा गंगा माता तुम्हारी जय जय हो. गंगा माता तुम्हारी जय जय हो. लक्ष्मी माता तुम्हारी जय जय हो. लक्ष्मी माता तुम्हारी जय जय हो. अम्बे माता तुम्हारी जय जय हो. अम्बे माता तुम्हारी जय जय हो. जगदम्बे तुम्हारी जय जय हो. जगदम्बे तुम्हारी जय जय हो. माता तुम्हारी जय जय हो. बोली अंबे मात की जय. असं हे 9 दिवसाचं नवरात्र करा बरं राजा. जर तुम्ही वैदिक पद्धतीनं नवरात्र जर केलं तर निश्चित तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. महाराज मग असं नवरात्र केल्यानंतर कोणाचं कल्याण झालं का? हो. व्यास महाराज जन्मेजयाला सांगतात, राजा मी तुला एक पुराणामध्ये ऐकलेली कथा सांगतो. कुणी एक वाणी आहेत, सुशील नाव आहे त्या वाण्याचं, आणि त्या वाण्याच्या घरामध्ये वाणी अत्यंत सात्विक आहे, सरळ आहेत, परंतु गरिबी आल्यानंतर नाईलाज असतो. मुलांना काय द्यावं खाण्याकरता? परिस्थितीच्या समोर काहीच करता येत नाही, लक्षात घ्या. दिवस उगल्यानंतर घरात लहान लहान मुलं असायचे. ते मुलं यायचे, आई जवळ जायचे, बापाजवळ जायचे आणि आई बापाला सांगायचे, बाबा भूक लागली. समोर जर काही वस्तू पाहिली तर ते मुलं मागायचे, बाबा ही वस्तू आम्हाला पाहिजे. त्या सुशील नामक वाण्यानं काय करावं, काहीतरी त्या मुलांना नादी लावावं आणि आपल्या आयुष्यातले दिवस पास करायचे. एक दिवस मुलगा हट्टाने जवळ आला, बाबा मला भूक लागली आहे, पण देण्याकरता काहीच नाही. माणूस मजबूर नाहीये, लक्षात घ्या. माणूस मजबूर नाहीये, माणसाला परिस्थिती मजबूर करते. माणूस बलवान नाही, समय बलवान आहे. हा सुशील वाणी वागण्याकरता खूप सुशील आहे.
पण परिस्थिती पुढे काहीच करता येईना, हतबल झाला, रडायला लागला तो. मुलाला ताडण केलं, मारलं त्याने मुलाला. सांगितलं निघ बाहेर घराच्या. अरे तुला काय देऊ खाण्याकरता? काही नाहीये, तुला माहित आहे ना. स्वतःच्या आपत्याला ज्यावेळेस बाप मारतो ना, त्यावेळेस बाप फक्त लागलेला टोला आपल्याला दिसतो, पण तो मार मुलाच्या पाठीवर लागत नाही, तो बापाच्या काळजावर लागतो. लक्षात घ्या. मी आजच दुपार सोशल मीडियाला फार सुंदर एक सुविचार वाचला. ती पत्नी आपल्या पतीला सांगते, मी जसं तुमच्याशी लग्न केलं ना म्हणले, तसा माझा एकही दिवस गेला नाही का मी रडले नाही. काय बोलली ती पत्नी? आपल्या नवऱ्याला सांगते ती, मालकाला, तुमचं बरं आहे म्हणले, मी जशी हळद लावून आले ना म्हणले बापाच्या घरून, तशी मी एकही दिवस बिना रडलीची झोपली नाही. त्या नवऱ्याने दिलेलं उत्तर फार छान आहे. तो नवरा म्हणला, अगं की मन तू रडून तरी मोकळं झाली, मला धड रडताही येत नाही, धड हसताही येत नाही, ना मी सांगू शकत ना बोलू शकत. तो बाप रडायला लागला. तो सुशीलवाणी आपल्या मनामध्ये विचार करतोय, काय नशीब असेल माझं म्हणलं की मी माझ्या मुलांना खाऊ सुद्धा घालू शकत नाही, असं काय चुकलंय माझं. आणि कधी कधी कर्म आठवतं माणसाला. लक्षात घ्या, कधी कधी कर्म आठवतं. राजा दशरथाला सगळ्या वस्तू होत्या, पण कर्म आठवलं, घरात खाण्याकरता कोणी नाही. या सुशीलवाण्याच्या घरामध्ये खाण्याकरताय, पण खायला काही नाही. ज्या संपत्ती आहे वा संतती नाही, ज्या संतती आहे वा संपत्ती नाही. तो कोणी एका ब्राह्मणाकडे गेला आणि त्या ब्राह्मणाला सांगायला लागला, महाराज मी गांजलेलो आहे, या परिवाराच्या कुटुंबाच्या पोषणाची जबाबदारी माझ्यावर असून सुद्धा मला त्यांचं पालन पोषण करता येत नाही. महाराज मला काहीतरी मार्ग सांगा. त्यावेळेस त्या ब्राह्मणाने त्या सुशील वाण्याला सांगितलं, हे वाण्या, मी तुला एक सुंदर व्रत सांगतो, त्या व्रताचं तू जर यथायोग्य जर पालन जर केलं ना, तर तुझे दिवस बदलल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या, संपत्ती दोन प्रकारची आहे, एक व्यावहारिक संपत्ती आहे आणि एक पारमार्थिक संपत्ती आहे. सुखी होण्याकरता एक तर व्यावहारिक संपत्ती तुमच्या जवळ पाहिजे. काय? सुखी होण्याकरता, जीवन जगण्याकरता एक तर व्यावहारिक संपत्ती तुमच्या जवळ पाहिजे, नाही तर पारमार्थिक संपत्ती तुमच्या जवळ पाहिजे. व्यावहारिक संपत्ती त्याला म्हणतात धन दौलत, आणि पारमार्थिक संपत्ती त्याला म्हणतात पुण्याचा संचय. मग वस्तू नसेल ना तरी तुम्हाला समाधान प्राप्त होत नाही, फक्त पुण्याही पाहिजे तुमच्याजवळ. आणि पुण्याही जर नसेल, कधी कधी पहा तुम्ही, बरेच लोक तुम्हाला बंगल्यात पाहायला दिसतील पण सुखी नाहीये बरं का. कारण ते पारमार्थिक संपत्तीत भिकारी आहे. एखादा झोपडीतला दिसतो तुम्हाला, तो संध्याकाळी त्याच्या मिरचीवर तेल नसतं हो, मिरचीवर तेल नाहीये, खाण्याकरता यथायोग्य पदार्थ नाहीये, पण तुम्ही त्याच्याकडे जर पाहिलं ना, इतका मदोन्मत्त आहे, इतका मदमस्त आहे, इतका सुखी आहे, कुठल्याही प्रकारची व्याधी नाहीये, कुठल्याही प्रकारचा रोग नाही, पडल्या पडल्या झोपी जातो बिचारा. हे जर घडत असलं तर समजून घ्यावं, त्याच्याजवळ पारमार्थिक संपत्ती आहे. पारमार्थिक संपत्ती करता भौतिक गोष्टी लागत नाही. म्हणून सुखी होण्याकरता दोनच संपत्ती गोळा करा, एक तर व्यावहारिक करा, नाही तर पारमार्थिक करा. तो वाणी त्या ब्राह्मणानं सांगितल्यानंतर त्यानं नवरात्र व्रत करायला आरंभ केला. राजा, तो वैश्य नवरात्री पूजनाला गंगेवर स्नानाला गेला, शुचिर्भूतून आला. का त्या वाण्यामध्ये वाण्याच्या जीवनामध्ये परिवर्तन होणार नाही? अहो साक्षात भगवान प्रभू रामचंद्रानं सुद्धा नवरात्र व्रत केलं म्हणून तर विजय मिळाला ना. नवरात्र व्रतस्यास्य प्रभावेन विशांवर सुखम भूमितले प्राप्तम रामेनामित तेजसा. जन्मेजयाला सांगताय व्यासजी,
की भगवान प्रभू रामचंद्रानं सुद्धा रावणावर विजय मिळवला, तर तो केवळ केवळ या नवरात्र व्रताच्या जोरावर. हा, जन्मेजय म्हणला महाराज. असं भगवान प्रभू रामचंद्रावर काय संकट आले की रामाला वनवास आल्यानंतर रामजीनं नवरात्र केलं. त्यावेळेस इथे एक रामचरित्राचा प्रसंग येतो. राजा, अरे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला सुद्धा नवरात्र व्रत करावं लागलं. तेव्हा ती जगदंबा प्रसन्न झाली. कथम रामिन तशरणम व्रतम वे दिव्या सुखप्रदम राजभ्रष्ट कथम सूत कथम सीता हृता पुनः. भगवान श्री प्रभू रामचंद्राने त्या जगदंबिकेचं अनुष्ठान का केलं, मला त्याचं कारण सांगा. ते राजापासून परावर्तित कसे झाले, वनात का गेले, सीतामाईचं हरण रावणाने का केलं, याचा मला विशेष करून वर्णन सांगा. त्यावेळेस व्यास महाराज या ठिकाणी रामचरित्र मानस मधील काही कथा प्रसंग सांगतात. राजा, अरे तू साक्षात भगवान परमात्म्याचा अवतार असून सुद्धा कर्म कोणाला चुकतंय बरं, कर्म कोणाला सोडत नाही. लक्षात घ्या, मी तुम्हाला पहिल्या दिवशीही सांगितलं, कर्म असं आहे, ईश्वर असो, ईश्वराचा बाप असो, साधू असो, माणूस असो किंवा दानव असो, केलेलं कर्म भोगावं लागणार म्हणजे लागणार. केले कर्म झाले तेची भोगाने, केले कर्म झाले तेची भोगाने, केली कर्म झाले तेची भोगाने, केले कर्म झाले तेची भोगाने. उपजले मेरे सिटी, उपजले मेरे सिटी, मेले ऐसे कीर्ति उपजले मेले ऐसे कीर्ति. कर्म झाले तेची भोगाने, केले कर्म झाले तेची भोगाने. हरिमुखी गाकार परिसुता, हरिमुखी गाकार परिसुता. इथं रामचरित्र मानस मधला कथा प्रसंग येतो. राजा, सगळं होतं राजा दशरथाजवळ. व्यासजी म्हणतात, राजा दशरथ श्रीमान अयोध्यापती पुरा, सूर्यवंश धरस्यासी देव ब्राह्मण पूजका. अयोध्येसारखी नगरी आहेत, कौशल्यासारखी पत्नी आहे, सुमंतासारखा मंत्री आहेत, शरयू सारखी गंगा आहेत आणि इंद्रासारखा मित्र आहे. लक्षात घ्या, राजा दशरथ म्हणजे हलका नव्हता बरं का. इंद्र ज्याचा मित्र आहे, राम ज्याचा पुत्र आहे, रघुवंशामध्ये जन्माला आलेला राजा आहे. आणि त्या राजाला 4 पुत्र झाले, पुत्र कामेष्टी यज्ञ करून. लक्षात घ्या, रघुवंशामध्ये यज्ञाशिवाय पुत्र प्राप्ती नाही, यदुवंशामध्ये भांडणाशिवाय लग्न नाही. कृष्ण अवतारामध्ये जेवढे लग्न झाले ना, सगळे भांडणं करूनच झालेले आहेत. रघुवंशामध्ये जेवढे राम अवतारात पुत्र झाले ना, सगळे यज्ञ करूनच झालेले आहेत. स्वामीजी या ठिकाणी वर्णन करतात, पाहता पाहता पुत्र कामेष्टी यज्ञ केला आणि त्या पुत्र कामेष्टी यज्ञापासून चैत्र मास नवमी तिथी आई, शुक्ल पक्ष जनने रघुराई, भरत शत्रुघ्न लखन ललान, त्रेता जुग आए भगवान. शासन नहीं जहां शासन, बरसे जहां प्रेम का भाषण. कुल आदर्श रहा रघुकुल का, ऐसे कुल में जन्मे राम. जय रघुनंदन
जय सिया राम जय रघुनंदन जय सिया राम. पाहता पाहता राजा दशरथाच्या घरी 4 पुत्राचा जन्म झाला. राम, लक्ष्मण, भरतजी महाराज आणि शत्रुघ्नजी महाराज. राजा राज कुळामध्ये जन्माला आलेला भगवान परमात्म्याचा अवतार आहे. पण कर्म बघ, लहानचे मोठे होऊ लागले, शहाणे झालेत आणि माणसाचं वय झाल्यानंतर जर अपत्य जर झालं तर त्या अपत्यामध्ये फार जीव असतो, लक्षात घ्या. राजा दशरथाला उत्तरार्धामध्ये झालेली मुलं आहेत. कधी झालेली आहेत? उत्तरार्धामध्ये. आयुष्य कल्यानंतर जर अपत्य जर झालं तर सगळ्यात जास्त जीव आपल्या अपत्यामध्ये असतो. एक क्षण देखील राजा दशरथ रामजीला डोळ्यापासून वेगळे करत नव्हते. आणि तितक्यामध्ये वसिष्ठजी महाराजांना विश्वामित्राचं आगमन झालं. विश्वामित्राने सांगितलं, महाराज मला तुमची मुलं पाहिजे. राजा दशरथाने सांगितलं, जमत नाही महाराज, मी माझे पुत्र देऊ शकत नाही तुम्हाला. म्हणजे सांगितलं, हे धर्माच्या रक्षणाकरता देवाचा अवतार झाला आणि तुम्ही असं का म्हणताय? माझं राज्य घ्या तुम्ही, पण मी माझे 4ही पुत्र तुम्हाला देऊ शकत नाही. सांगितलं, मला 4 पुत्र नकोय, मला 2च पाहिजे, राम आणि लक्ष्मण. कशा करता? मला यज्ञ करायचं आणि माझ्या यज्ञामध्ये राक्षस विध्वंस घालतात. म्हणून धार्मिक कार्यामध्ये नेहमी आसुरी शक्तीचा प्रयोग हा नेहमी होत असतो, लक्षात ठेवायचा. तुम्ही काही कार्य करा, तिथं आसुरी शक्ती आपला प्रयोग करणार म्हणजे करणार. हे पहिल्यापासून चालत आलंय, आजचं नाहीये. ज्याही वेळेस तुमची ताकद आसुरी शक्तीपेक्षा जास्त असेल ना, त्यावेळेस कार्य संपन्न होतं, अन्यथा ते विघ्न घातल्याशिवाय राहत नाही. मग त्याच्याकरता तुम्हाला तुमची ताकद वाढवावी लागते, तेव्हा तुमचं कार्य संपन्न होत असतं. विश्वामित्राने सांगितलं, महाराज माझ्या यज्ञाच्या रक्षणाकरता तुम्हाला तुमच्या पुत्राला पाठवावं लागेल. सांगितलं, ते लहान आहे, बालक आहे. अरे इतके किशोर आहेत, ते इतके नाजूक आहेत, त्यांना पुष्पाच्या पाकळीचा सुद्धा स्पर्श त्रासदायक होतो, इतके रामजी कोमल. 4 बंधु किशोर कुमार असुर किये वन विश्वामित्र अयोध्याये मागे लखन और श्रीराम वन में गए ताड़का मारा मारी जगिरा समुंदर पारा ये जला सुबाहु अग्निबाणों से निर्भय कियो ऋषि गोरा जय रघुनंदन जय सिया राम 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 जय रघुनंदन जय सिया राम. लहानच्या मोठे व्हायला लागले आणि विश्वामित्राने मागून घेतलं. सांगितलं, महाराज असुरांनी वनामध्ये अत्याचार केला, तुम्ही तुमच्या पुत्रांना पाठवा. स्वतः भगवान प्रभू रामचंद्रजी महाराज गेलेत, लक्ष्मणजी महाराज गेले आणि एका बाणामध्ये त्या ताडकेचा नाश केला. दुसरा बिना फाळाचा बाण मारला, एका बाणामध्ये मारीच्या समुद्राच्या पलीकडे जाऊन पडला. अग्निबाणाने सुबाऊला मारलं आणि संपूर्ण ऋषीवरांना निर्भय बनवलं. जन्मेजयानं विचारलं, महाराज पुढे काय झालं? सांगितलं, पुढे मग तसेच अहिल्या उद्धार करून मिथिला नगरीला गेले आणि रामजीचा विवाह झाला. 4 अध्यायामध्ये रामचरित्र मानस येतं देवी भागवतामध्ये.
जानकी सोबत विवाह झाला. भगवान प्रभू रामचंद्रजी महाराज आता चतुर्भुज झाले. चतुर्भुज झाल्यानंतर महाराज सीतामाई आपल्या माहेराला सासराला निघाल्या. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 6 महिने झाले. रामजी महाराज जनकपुरीमध्ये आहेत. पूर्व काळाला आता या आजी बसलेल्या आहेत. तुमच्या काळामध्ये लग्न हे 4-4, 5-5, 8-8 दिवस चालायचे. आता आमच्या काळात तसं नाही. झट मंगनी पडब्या, जितक्या गतीने इतकी तितक्याच गतीनं जाते. गावाला माहीत वस्तुरी कोणाची कोणी वस्तर फार कधी झालेली राहते. सध्याला या अवघड आहे, व्यक्त होईनाच. पहिला मुद्दा भेटानाच, भेटली तर ती टिकाना, ज्याची राहिली ती सोयीना खाईना. सध्या म्हणजे अवघड आहे, लई कठीण आहे. इकडं देवहऱ्यातली पूजण्याआधी तिला पूजावं लागतं. आई ग अंबाबाई माझ्या नवसाला पावा, ती पावली तर घर चांगलं चालत, नाही तर मग वाटोळ आहे. 6 महिन्यापर्यंत रामजी महाराज मिथिला नगरीमध्ये राहिले. 6 महिन्यापर्यंत. एक दिवस राजा जनकाला सांगितलं, महाराज किती दिवस थांबावं, अयोध्या नगरीमध्ये जायचंय, आम्हाला परवानगी द्या. जगाचा मालक जन्मेजया जनकाच्या समोर हात जोडून उभा आहे. राम विदा मागत कर जो, हात जोडून रामजी त्यांची विनंती करतात की आम्हाला परवानगी द्या जाण्याकरता. ज्यावेळेस संपूर्ण नगरीला समजलं की आता सीता निघणार आहे, त्यावेळेस सगळी नगरी रडायला लागली. सुनैना मातेनं सीतेला जवळ घेतलं आणि सुनैना माता सीतेला समजून सांगायला लागली, हे जानकी, तू माहेराला नांदण्याकरता सासराला जात आहे, पण जात असताना लक्षात ठेव, तुझ्या सासरमध्ये जेवढी ज्येष्ठ मंडळी आहेत त्या ज्येष्ठांचा आदर कर. तुझ्यापेक्षा वयाने जो वडील आहे त्या वडिलाची पूजा कर. तुझ्यापेक्षा कनिष्ठ असेल त्याच्यावर प्रेम कर. हे शिकवण्याचं काम आई बापाचं आहे, लक्षात घ्या. स्वामीजी वर्णन करतात, बाबा सास ससुर गुरु सेवा करियो, सास ससुर गुरु सेवा करियो, पति रुख लगिया यसु अनुसरियो, पति रुख लगिया यसु अनुसरियो, संपूर्ण मिथिला नगरीमध्ये वार्ता पसरलेली आहे. जानकी आता आपल्या सासरला निघते. मिथिला नगरी सोडून जानकी जाणार आहे. संपूर्ण नगरी विवळीत झालेली आहेत. जानकीच्या सख्या सगळ्या धावत आल्या, जानकी तू आम्हाला सोडून जाते. प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक पुरुषाला दुःख होतंय की जानकी आम्हाला पुन्हा कधी पाहायला मिळणार आहे म्हणून. त्या मिथिला नगरीमध्ये जेवढे पशु पक्षी आहेत ते विवळ व्हायला लागले, रडायला लागले. जानकीच्या महालामध्ये एक राघव आणि मैणीची जोडी आहेत पिंजऱ्यामध्ये. स्वामीजी म्हणतात ते सुद्धा विकळ झालेले आहेत, रडायला लागले. पशु पक्षी त्या जानकीला सांगायला लागले, हे जानकी आम्हाला सोडून जाऊ नकोस, आम्ही कुणाच्या भरवशावर राहावं. बै बिकल खगमृग येई भाती, बै बिकल खगमृग येई भाती. कनक पिंजरानी
राखी पड़ाए व्याकुल कई कहावे देही। सुनैना माता आपल्या पुत्रीच्या गळ्यामध्ये पडून रुदन करत आहे, सांगताय ते जानकी हे बेटी तू भूमीवर पाय ठेवला नाही, परंतु तुला आता हिमतीला नगरी सोडून तुला जायचं आहे। ते जानकी तू ज्येष्ठांची सेवा कर, सासू सासऱ्यांची सेवा कर। अयोध्या नगरीमध्ये अशा पद्धतीचं नाव कमव की ही जनकाची कन्या म्हणजे साक्षात लक्ष्मी पावली आम्हाला, अशा पद्धतीचं तुझं नाव निघावं। जनकानं आपल्या कन्येला छातीशी लावलेला आहे आणि जो जनक राजा संपूर्ण विश्वामध्ये विदेही राज म्हणून प्रगट झालेला आहे, विदेही राज म्हणून जाहीर झालेला आहे, तो जनक राजा सुद्धा आज रुदन करायला लागला। लक्षात ठेवा, जो आयुष्यभर बाप कधी रडत नाही ना, तो बाप सुद्धा ज्या दिवशी आपल्या कन्येला सासरी जायचंय, वाटी लावायचंय, त्या काळामध्ये तो बाप ढसा ढसा रडतो। ही ताकद त्या एका कन्येमध्ये, लक्षात घ्या। विदेही राज जनक रडायला लागला आणि आपल्या कन्येला सांगताय बेटी व्याकुल कई कहावे देही सुनी धीरज पर हरईन के। जनकानं एका कोपऱ्यामध्ये जाऊन रुदन करायला सुरुवात केली। जनकाची पत्नी सुनैना माता जवळ आली, महाराज तुम्ही तर विदेही आहात, मग तुम्ही कसे रुदन करताय? तुम्ही विश्वाला सांगता ते सगळं मिथ्या आहे, मग आज तुम्ही का रुदन करताय? त्यावेळेस जनकानं दिलेलं उत्तर फार सुंदर आहे। आज असं वाटतं सुनैना माझ्या शरीरामधील आत्मा मला सोडून जातोय, जसं पाण्यामध्ये असणारं मासोळीचं पिलू आहे, पाण्यात असणारी मासोळी जशी पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर तडफड करते, त्या न्यायाप्रमाणे हे सुनैना माझी स्थिती झालेली आहे। हे जमुना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी, जीवन वेगळी मासोळी, जीवन वेगळी मासोळी। हे तैसा तुका तळमळी, तैसा तुका तळमळी, तैसा तुका तळमळी, तैसा तुका तळमळी, हे तैसा तुका तळमळी, तैसा तुका तळमळी, तैसा तळमळी। तैसे झाले माझा जीवा, तैसे झाले माझा जीवा, झाले माझा जीवा, तैसे झाले माझा जीवा। जनक राजा सांगतो हे सुनैना जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी, तैसा तुका तळमळी, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा। जाके पेरण फटी विवाई, ओ पीर पराई क्या जाने, जिसने कन्या धन जना नहीं, वो बेटी की विदाई क्या जाने। ज्याच्या पायाला भेग पडली ना, ज्याच्या पायाला चिखल्या झाल्यात ना, त्यालाच माहिती पायाला काय त्रास होतो म्हणून, दुसऱ्याला नाही माहिती। तसं ज्यानं आपल्या कन्येला जन्म दिला ना, त्या बापालाच माहिती आहे की मुलगी वाटी लावत असताना काय दुःख होतं।
डोंगर एवढं दुःख येऊ द्या हो त्या बापाला, तो झेलण्याकरता समर्थ आहे. पण ज्या वेळेस आपल्या मुलीला सासरी पाठवायचं ना, तो बाप कन्यादान वाचल्यानंतर तिथून पुढं महाराज त्याच्या जीवनामधलं तो क्षण अत्यंत अनमोल असतो. त्या काळामध्ये तो बाप रडल्याशिवाय राहत नाही. फक्त माझी हात जोडून विनंती, मुलीने सुद्धा बापाचा हक्क हिरवू नये. तो बऱ्याच मुली म्हणतात महाराज हा म्हणजे मला बोलायचा अधिकार नाहीये तुम्हाला, पण वास्तव सत्य सांगतो की तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या बापाला शेवटपर्यंत टोपीचा कोणा वाकडा होऊ नये, तर तुमचा पाय वाकडा पडू देऊ नका. आपली पावलं जर चुकले तर बापाचं सुद्धा जीवन भस्मसात होतो. जो बाप संपूर्ण गावासमोर लढण्याकरता समर्थ आहे, सगळ्या गणगोतामध्ये लढण्याकरता समर्थ आहे, आलेल्या प्रत्येक परिस्थितीवर तो बाप मात करू शकतो. त्या बापाची सगळ्यात मोठी हानी कधी होते माहिती आहे का? ज्या दिवशी त्याची स्वतःची कन्या त्याच्या विरोधामध्ये बोलण्याकरता समर्थ होते ना, त्यावेळेस. माझं पळून जाण्याबद्दल विरोध नाहीये, कोणालाच विरोध नाही. माझं म्हणणं 100% पळून जा, पळून जा तुम्ही, हरकत नाही. पण ऐका याकडे, पळून जाण्याच्या अगोदर तुमचा बाप जर तुमचं लग्न शिशुपालाशी जर लावत असेल तर 100% पळून जा. कोणता बाप असं सांगा बरं आपल्या मुलीचं वाटोळं व्हावं असं त्या बापाला वाटतं? जिच्या पायात काटा घोसल्यानंतर त्या बापाच्या काळजात रग जर उठत असेल तो बाप तुमचं वाटोळं करील तरी कसा? तुमचं जर वागणं योग्य जर असेल तुम्ही 100% पळून जा. फक्त तुमचा बाप शिशुपालाशी विवाह जर लावत असेल तर. आमची रुक्मिणी माता पळून गेलेली आहेत ना, आम्ही आनंदाने सांगतो रुक्मिणी पळून गेली. काल आपण जो विवाह पाहिला, शशिकलेनं आपल्या मनानं विवाह केलेला आहे सुदर्शनाशी. पण त्याचं कारण आहे, तिथं शशिकलेचा बाप आहे ना, बाप तो सुबाहू राजा शत्रुजिताबरोबर विवाह लावत होता, म्हणून त्या शशिकलेनं विवाह केला नाही. जर तुमचा पती जर कृष्णासारखा जर असेल 100% पळून गेलं तर काय बिघडतंय? रुक्मिणी मातेनं ज्या वेळेस भीष्मक राजानं सुदैव ब्राह्मणाला विचारलं, महाराज माझी एकुलती एक पोरगी आहे. रुक्मिणी तशी महाराष्ट्रातली बरं का, रुक्मिणी कुठली आहे? विदर्भ नगरीची आहे. त्या सुदैव ब्राह्मणाला विचारलं, महाराज मला हे सांगा, म्हणले तुमच्या नजरेमध्ये असा एखादा चांगला नवरदेव आहे का माझ्या मुली करता? आहे ना म्हटले. कोण आहे? सांगितलं द्वारका नगरीचा आहे. म्हणजे दिसायला चांगला असून उपयोग नाही हो, त्याच्याजवळ काय आहे का? सांगितलं द्वारकेसारखी नगरी आहे. नुसती नगरी असून काय करता? त्याला डोक्याचा पत्ता आहे का? सांगितलं डोक्याचा. हा हा, इतका चतुर आहे म्हणले तो, चतुराचा शिरोमणी. अरे या विश्वामध्ये सगळ्यात देखना म्हणले तोच. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया. हे राजस सुकुमार मदनाचा पुतळा, इतका सुंदर आहे दिसायला. हे सगळं रुक्मिणी पडद्याच्या आतून ऐकत होती. रुक्मिणी पळून गेली म्हणजे वेडी नव्हती. रुक्मिणीच्या भावाने ठरवलं होतं, त्याचा मित्र होता शिशुपाल, आपल्या मित्राला बहीण द्यायची. पण शिशुपाल हा तमोवृत्तीचा आहे, तमोगुणी आहे, तामसी वृत्तीचा आहे, राक्षस वृत्तीचा आहे. तो सांगा आता, राक्षस वृत्तीच्या माणसाबरोबर विवाह करणं योग्य आहे का अयोग्य आहे? अयोग्य आहे. आयुष्यभर दुःख भोगावं लागेल ना. पण भावाच्या पुढे काही करता येईना, बापाचा धाका ना. रुक्मीच्या पत्नीनं रुक्मिणीच्या भाऊजाईनं तिला सल्ला दिला. दोघी ननंद भाऊजाया संध्याकाळच्या समयाला एकांतात बसल्या. सुदैव ब्राह्मण मुकामाला आहेत, त्याच्या स्वयंपाकाची जबाबदारी रुक्मिणीकडे आहे, त्या रुक्मीच्या पत्नीकडे. दोघी ननंद भाऊजाया एकत्र आल्या, स्वयंपाक घरामध्ये चर्चा करायला लागल्या. वहिनी काय करू मी सांगा? भाऊजाईला विचारलं रुक्मिणीनं, ताई मी तुम्हाला सांगते, तुम्ही माझं ऐकताल का? हो. माझा प्रांजळ सल्ला देते तुम्हाला. काय? तुम्ही एक पत्र लिहा
आणि त्या पत्रामध्ये तुमची भावना ती प्रगट करा. पहिलं पत्र रुक्मिणी मातेनं या शिशुपालाच्या पत्नीच्या सांगण्यावरून लिहिलंय. रुक्मिणीनं मनानं नाही लिहिलं. तुम्हाला काय वाटतं ताई? तुम्ही हे कृष्णाचं चरित्र ऐकलं, तुम्हाला काय वाटतं? सांगितलं मला हा पती रूपाने मिळावा अशी अपेक्षा आहे. मग लिहा पत्र. मग 7 श्लोकामध्ये आपण हे जे मंगलाष्टक म्हणतो ना, याच्यामध्ये काही भगवंताच्या स्तुती सुमनाचे श्लोक आहेत. ते त्या पत्रामधलेच काही निवडलेले आहेत. पहिला श्लोक लिहिला रुक्मिणीनं. श्रुत्वा गुणान भुवन सुंदरा निर्वीक्ष कर्ण हतोंगताप. मी माझ्या कानाने प्रभू तुमचं गुण ऐकले, तुमचं सौंदर्य ऐकलं. श्रुत्वा गुणान भुवन सुंदरम, ते या विश्वामध्ये सगळ्यात सुंदर तुम्ही आहात. म्हणून माझी अपेक्षा आहे, मी 100 वर्ष व्रत वैकल्य करीन, साधना करीन, उपवास करीन, पण प्रभू पती रूपानं मी तुमचाच स्वीकार करीन, अन्य कोणाशी विवाह करणार नाही. हे रुक्मिणीनं देवाला त्या सुदैव ब्राह्मणाजवळ दिलेल्या पत्रात वर्णन केले. देवानं वाचलं. आणि तदनंतर रुक्मिणी माता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या सोबत पळून गेल्या नाही, देवाला पळून नेलं तुम्ही. तसं मुलींना सगळी माझी विनंती आहे, जर कदाचित तुमचा पिता जर तुमच्या विवाहामध्ये राक्षसासारख्या पुरुषाबरोबर जर तुमचा विवाह जर होत असेल, तर तुम्ही 100% कृष्णाबरोबर पळून जा. पण नवरदेव कृष्ण पाहिजे. तो जर खडी उचलणारा असेल, काय मजा आहे. जर तुम्हाला मग बापाच्याही घरी येता येत नाही ना, पतीच्या घरी थांबता येत, आयुष्यभर दुःख भोगावं लागतं देवा. मग तुमचं जीवन म्हणजे जिवंतपणी नरक बनतं. आणि तुम्हाला कधी फ्रीजमध्ये नेऊन कोडतील सांगता बी येत नाही. मग नाही का? हां, मस्तपैकी शाळेत जात असताना कंपाळावरती सुंदर असं टिकली लावायची, नाही का? हां, आपल्या वेशभूषेत जायचं. समोरच्या माणसाला सुद्धा वाटलं पाहिजे ही पोर नक्कीच हिंदूची असावी, खानदानी असावी, नाही का? असं मस्त वागायचं. महाराज चांगलं वेणी घालून, फणी घालून जायचं. उगा आपले केस मोकळे सोडायचे आणि भोताडासारखं निघायचं, आपरे चिपरे कपडे घालून. ही आपली संस्कृती नाही आहे देवा. हा, नाही का? आणि घरातून निघताना बापानं सुद्धा कधी कधी बुटड हातात घेतलं तर चांगलं राहील. हा, बुटड हातात घ्यायचं, खाटकन टेकवायची, काय होत नाही, काय बिघडत नाही. हा, जर आज वेळेत जर 2 टोले जर दिले ना, काय होईल? संध्याकाळची भाकर खाणार नाही, एवढंच ना. ती काय एका दिवसात वाळणार नाही. मुलगा असो किंवा मुलगी असो, नाही का? झपक्यात 2 टोले द्यायचे, नीट करायचं जागेवर एकदा, म्हणजे उद्या रडायची वेळ येणार नाही. महिना 15 दिवस झाले की शाळेवर जाऊन पाहायचं, आपला मुलगा मुलगी नेमकी काय प्रयोजन करतात, शाळेत जाऊन हे काय मार्क मिळवतात भाऊ, नाही का? शाळा किती वेळ आहे, कॉलेज किती वेळ आहे, हे पाहिलं पाहिजे. सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडियामध्ये केव्हा काय घडेल सांगता येत नाही. त्याच्याकरता या गोष्टी जपा. बाप सांगतोय, जनक राजा असं वाग की माझं नाव निघालं पाहिजे. जन्मेजया ती सीता ज्या वेळेस अवध नगरीमध्ये आली, आहा, बन के बहू अवध में आई, चारों बहन साथ, जनक लली के पग पड़ते झूम उठा मधुमास, रिद्धि सिद्धि लक्ष्मी नगर में, घर घर हर आंगन में, सबके उल्लास छा गया, दशरथ सोचे मन में. प्रत्येकाला असा आनंद वाटायचा की सीता आमची आहे, जानकी आमची आहेत, आमच्या घरी आली. जनकपुरीमध्ये अयोध्येमध्ये आनंद झाला, आनंदाचा उल्हास होऊ लागला. पाहता पाहता राजा दशरथाने मनात विचार केला. दशरथ मन में किए विचार, दे दू राम राज को भार, मुनि वशिष्ठ कहे अवधपति, राज तिलक करवा दूरा, मुनि देखे शुभ घड़ी पे
सभी नरेश मिल के वही चल, मरे ना सुर न सरे देवहित, जब बन जाए राजा राम। जय रघुनंदन जय श्री राम, जय रघुनंदन जय सिया राम। राजा दशरथाने विचार केला, माझ्या कानावरचा केस पांढरा झालेला आहे, मी आता राजपद रामाला देतोय. ऋषीमुनींना विचारलं, सगळ्या ऋषीमुनींनी होकार दिला, आता राम राजा होणार आहे. संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये आनंद पसरला. परिणाम स्वरूप महाराज देवतांना ते सहन झालं नाही आणि त्या शुभ घडीमध्ये अशुभ घडी पसरली. तितक्यामध्ये मंथरेला अशुभ देवतेनं स्पर्श केला. बघा प्रारब्ध कसं आहे. राजपदावर बसायचं आहे, सप्तसागराचं जल एकत्रित केलं, आता अभिषेक होणार आहे. त्या क्षणाला महाराज त्या सुखामध्ये विरजन पडलं. सुखामध्ये विरजन पडलं आणि काही रुसून बसली महाराज. ती काही नाराज झाली. मंथरेनं स्पर्श केल्याबरोबर बुद्धी फिरून गेली. नाही तर लक्षात ठेवा, सगळ्यात जास्त रामावर जर रामायणामध्ये कोणाचं प्रेम असेल तर फक्त कैकेयीचं होतं बरं का. रामायणामध्ये एकही पात्र वाईट नाही आहे, एक पण नाही. सगळ्यात जास्त जीव जर रामावर कोणाचा असेल तर तो कैकेयीचा आहे. आजी लोक कैकेयी बद्दल वाईट सांगतात, पण माझ्या मतानुसार मी 6 पद्धतीचे रामायण वाचलेले आतापर्यंत. भावार्थ रामायण, तुलसी रामायण, वाल्मिकी रामायण, एक गोष्टीरूप रामायण आहे. असे 5-6 पद्धती गोष्टीरूप रामायण, अशा वेगवेगळ्या रामायणामध्ये वेगवेगळे प्रकार येतात. त्याच्यामध्ये एक अशी कथा मी ऐकली साधू संतांच्या मुखातून. सगळ्यात जास्त जर रामायणामध्ये योगदान जर कोणाचं असेल तर ते कैकेयीचं आहे. कोणाचं आहे? कैकेयीचं. कैकेयीला वाईट समजू नका. जे कौशल्या मातेने केलं नाही ना रामा करता, ते कैकेयीने केलेले आहे. जे कौशल्याला जमलं नाही ना, ते कैकेयीनं सावत्राईनं करून दाखवलं. एक दिवस रामजी जेवत नव्हते. राम लहान झालेला आहे. रामाला जवळ घेतलं. कौशल्या मातेनं कैकेयीला विचारलं, कैकेयी अगं रामाला विचार म्हणले, राम का जेवत नाही म्हणून, का बरं नाराज आहे. गेले रामजी जवळ, आपल्या मांडीवर घेतला मुलाला, तोंडावरून हात फिरवला. कैकेयीला विचारलं, रामा अरे असं काय दुःख आहे तुला, तू जेवण करत नाही, तुला कोणतं दुःख आहे मला सांग, मी ती काळीच कापून देऊ तुला तुझ्या करता. माझा जीव जर घेतल्यानंतर तुला सुख होत असेल तर मी तो हसत द्यायला तयार आहे. रामा सांग तुझ्या करता काय करू. दोघं एकांतात गेले. आई जर मी सुखी व्हावं तुला असं जर वाटत असेल ना म्हणले, तर तुला माझं एक काम करावं लागेल. रामा एक काही 100 कामं करेल तुझ्या करता, फक्त तू सुखी होत असेल तर. ही भक्त सगळ्यात मोठी भक्त कैकेयी बरं का रामाची. सगळ्यात मोठी भक्त कोण आहे रामायणामध्ये? कैकेयी आहे. कैकेयी. रामजीनं सांगितलं मला वचन दे आई एकदा. रामा एक काय 1000 वचन घे, तुला द्यायला तयार आहे. सांग फक्त तू सुखी व्हायला पाहिजे. तू सुखी होत असेल तर मी मरायला तयार आहे. तू सुखी होत असेल तर मी विष प्राशन करायला तयार आहे. आग्नीमध्ये उडी टाकायला तयार आहे. दरीत उडी टाकायला तयार आहे. काय करू सांग. आणि मी सुखी व्हावा तुला जर असं वाटत असेल तर तुला माझ्याकरता वनवास मागावा लागेल. हे शब्द ऐकले ना, काही मूर्छित होऊन खाली पडली. आई जर तुला माहित नाहीये, जर तू हे वनवास जर माझ्याकरता मागितला ना तर लोक तुझ्या नावावर शिंतोडे उडवतील. रामा तू जर सुखी होत असेल ना तर मी जन्माच्या जन्म दुःखी व्हायला तयार आहे. जन्माच्या जन्म नरकात पडायला तयार आहे. मला सांगा किती अंगठे बहादर बाई असू द्या, तिनं कधी आपल्या आतापर्यंत आपल्या पोरीचं नाव काही ठेवलं का? ठेवलं का? ऐकलं का तुम्ही? एवढा कलंक काही नाव चाललेला आहे. कोणाच्या सांगण्यावरून माहिती आहे का? भगवान प्रभू रामचंद्राच्या सांगण्यावरून काही ना हा दोष आपल्या माथ्यावर घेतला. जेवढं रामायण घडलं ना, या रामायणाला मूळ कारण रामजीनं सांगितल्यानंतर कैकेयीनं दिलेलं वचन आहे. रामाला वचन दिलं, रामा तू जे सांगशील ते मी करील. रामजीनं सांगितलं आई
कौशल्य हे करू शकत नाही, हे करण्याकरता तिचं काळीज आधार देणार नाही, आणि हे करण्याकरता कौशल्य मला साथ देणार नाही. आई, जर मी सुखी व्हावा तुला वाटत असेल तर तुला हा सगळा दोष तुझ्या माथ्यावर घ्यावा लागेल. कैकेयीने सांगितलं, रामा, जन्माच्या जन्म, युगाच्या युग मी हा दोष स्वीकारायला तयार आहे. म्हणून आजही कैकेयीला कुणीच चांगलं म्हणत, आजही कैकेयीला कुमाता म्हणूनच सगळं जग ओळखतं, पण हे कोणाच्या सांगण्यावरून नाही तर रामजीच्या सांगण्यावरून. स्वामीजी म्हणतात, मरेना सुर नसरे देवहित, जब बन जाए राजारा. जोपर्यंत रामजी वनात जात नाही म्हणले तोपर्यंत देवतांचं हित होत नाही, धर्म स्थापित होत नाही. पाहता पाहता जन्मेजया रामजी वनवासाला निघाले. कैकेयी आणि दुसरी सांगितली लक्ष्मणाची पत्नी. सगळ्यात मोठं योगदान कैकेयीचं आणि लक्ष्मणजी महाराजांची पत्नी. नाव माझ्या तोंडासमोर पण येईना. मित्र आई आहे उर्मिला. या उर्मिलेचं योगदान आहे. 14 वर्ष उर्मिला लक्ष्मणाची वाट पाहत उभी राहिली. पाहता पाहता रामजी वनवासाला गेले. संपूर्ण अयोध्या नगरी दुःखी झाली. रामजी आलेत. नाशिकमध्ये राहायला लागले, पंचवटीमध्ये. तितक्यामध्ये शूर्पणखा आली. शूर्पणखेनं खरदूषणाचा वध झाला. रावण आला, आणि रावण आल्यानंतर रावणानं सीतेला घेऊन गेला. यती वेश धारण केला. जन्मेजयानं विचारलं, वनवासाला आली इथपर्यंत ठीक आहे, पण मग रावणानं सीता न्यायचं कारण काय? त्याचं कारण सांगायला सुरुवात केली. सीता ही मागच्या जन्मी एक ऋषी कन्या होती. कोण होती? ऋषी कन्या. आणि रावण त्या ऋषी कन्येवर मोहित झाला. रावणाने तिचा हात धरला, स्पर्श केला हाताला, तिचं शरीर अपवित्र झालं. रावण सांगतोय तू माझ्याशी विवाह कर. त्यावेळेस त्या ऋषी कन्येनं सांगितलं, हे दशानन, मला तू स्पर्श केला, माझं शरीर अपवित्र झालं. त्या ऋषी कन्येनं यज्ञ कुंडामध्ये आहुतीमध्ये आपल्या शरीराचा त्याग केला, बलिदान दिलं, आणि उडी टाकते वेळेस सांगितलं, हे बघ, मी पुढील जन्मामध्ये उच्च कुळामध्ये राजघराण्यामध्ये जन्माला येईन आणि मी तुझा विनाश करीन. तुला मारण्याकरता मी कारणीभूत असेल. तीच ऋषी कन्या पुढील अवतारामध्ये जनक कन्या म्हणून झाली, अर्थात जानकी झाली, विदेही झाली. आणि पाहता पाहता रावणानं नेली. रावणानं नेल्यानंतर बरेच लोक म्हणत असतील, मग सीतेना रावणाच्या अशोकवनामध्ये राहिल्यानंतर काय खाल्लं बरं, नाही का? तर त्याचं कारण सांगितलं. तिथं स्वतः इंद्राने स्वर्गामधून अमृत आणून दिलं जानकीला, आणि ते अमृत प्राशन केल्यानंतर व्यासजी म्हणतात त्या सीतेला तहान भूक लागत नव्हती. रामजी उदास आहे, काय करावं. हे जानकी, मी तुला कुठं शोधू? लक्ष्मणजी महाराज विचार करताय, मी कुठं शोधू? तितक्यामध्ये आपला प्रवास चालू असताना किष्किंधा नगरीमध्ये आले. सुग्रीवाची मैत्री झाली. तितक्यामध्ये तिथं नारदजीचं आगमन झालं. नारदजी म्हणले, हे प्रभू, तुम्हाला जर राजपद प्राप्त व्हावा असं जर वाटत असेल, तुमचा जर वनवास संपवावा असं जर वाटत असेल, तुमची जर सीता तुम्हाला हरवलेली वस्तू जर परत मिळवायची असेल, किंवा तुम्हाला जर शत्रूवर विजय मिळवायचा असेल, तर तुम्हाला नवरात्र व्रत करावं लागेल. तुम्हाला त्या जगदंबेची, त्या शक्तीची, त्या सनातनीची, त्या मा परांबेची पूजा करावी लागेल. व्यास महाराज जन्मेजयाला सांगतात, राजा, 9 दिवसाचं नवरात्र रामजीनं केलं. परिणाम स्वरूप 9व्या दिवशी रामजीला ती जगज्जननी अष्टभुजा रूपाने प्रगट होऊन आशीर्वाद द्यायला लागली. हे राघव, हे दशरथ नंदन, हे स्वयंभू नारायण, माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. तुम्ही जे वांछित फळ मागतायत ते तुम्हाला फळ मिळणार आहेत. तुम्ही दशानन रावणावर विजय मिळवताल, तुमचा युद्धामध्ये विजय होईल, तुमची जानकी तुम्हाला परत मिळेल, आणि पुन्हा तुम्ही अयोध्या नगरीच्या राजपदावर विराजमान व्हाल. हा आशीर्वाद नवरात्रीच्या फलश्रुतीच्या दिवशी या जगदंबेनं, या महालक्ष्मीनं रामजीला दिला. व्यासजी म्हणतात, म्हणून प्रत्येक जीवानं नवरात्र केलं पाहिजे.
हा, व्रत भंग होऊ नये. लक्षात घ्या ना, बघा ना तुम्ही, नवरात्रासारखी फॅसिलिटी तुम्हाला कुठं पाहायला भेटेल का? एकादशीला तरी साबुदाणा खिचडीन भगरच पाहिजे, सोमवारच्या दिवशी फक्त साबुदाणा खिचडीच पाहिजे. पण नवरात्रामध्ये किती आयटम चालतात तो, खारी खोबरं, गुळ खोबरं, नाही का? हा, रताळू, भगर, भगरीचे धिरडे, शक्की, डांगर, शापू, शॅम्पू नाही रे, शेपू, अजून भेंडी. कोण म्हणलं गवार? गवार नाही चालत, फक्त भेंडी. अजून भगरीचे भजे. एवढं चालत असताना सुद्धा तो नवरात धरायला म्हणतो उठता बसता पडल्या पडल्या. नाही ना, व्रत वैकल्य करा. त्या जगत जननीला सांगा, आई मी तुझ्याकडे आलोय, तू माझा स्वीकार कर. आणि ती आई आहे, लक्षात ठेवा. ती शैलपुत्री आपला स्वीकार करील. आपण दुःखामध्ये जर असलो तर सुखाचे दिवस येतील. म्हणून नवरात्र व्रत करावं. जन्मेजयानं अनेक प्रश्न विचारले, महाराज माझ्या पूर्वजांनी सुद्धा साधना केली, पण त्यांना का बरं दुःखाचे दिवस आले? पांडवांना लक्षात घ्या, सगळ्यात जास्त पांडव राजे आहेत, पण एकही दिवस सुखाचा गेला नाही बरं का, एक दिवस नाही. प्रमाण सांगतो मी, बिना प्रमाणाचं बोलत नाही. पहाते पांडव अखंड वनवासी, 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 परित्यागवासी आठवीती, परित्यागवासी आठवीती, प्रल्हादाशी पिता करीतो जातनी, प्रल्हादाशी पिता करीतो जातनी, करी तुराधनी, प्रल्हादाची नाथनी तो. अखंड वनामध्ये राहणारे पांडव एवढे दुःखी कसे? जन्म झाल्यापासून जर पाहिलं तर शेवटच्या श्वासापर्यंत पांडव दुःखी आहे. पांडव हे शारीरिक सृष्टीतून प्रगट झालेलं नाही, पांडव हे मांत्रिक सृष्टीपासून प्रगट झालेले आहेत. सगळ्यात जास्त पांडवामध्ये दुःख जर कोणी जर भोगला असेल तर कुंतीनं भोगलेलं आहे. जन्मेजय सांगतोय, महाराज मला हे समजून सांगा, एवढे बलाढ्य असताना यांच्यावर इतके वाईट दिवस कसे? मी असं ऐकलंय भगवान श्रीकृष्ण परमात्मा जर जगाचा बाप आहे तर मग त्यांच्यावर एवढे वाईट दिवस कसे? देवाचं सांगताय, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं जन्म झाल्यापासून तर निर्वाणापर्यंत सगळं दुःख दुःख, एकही दिवस सुखाचं नाही. रामजीच्या जन्म झाल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत दुःखच दुःख. मग याला कारण काय सांगितलं? कर्म आणि कर्माची फलश्रुती. मग या कर्मातून निवृत्त होण्याकरता हे व्रत वैकल्य सांगितले. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं वसुदेवाला का बरं कारागृह निर्माण झालं त्याचं कारण सांगितले. वसुदेवजी महाराज हे पूर्वजन्मीचे कश्यप ऋषी आहेत. कश्यप ऋषी त्यांनी वरुण देवाची गाय आणली होती, कशा करता? यज्ञाकरता. पण वसुदेवा त्या कश्यप ऋषीने आणलेली जी गाय आहेत ना, ती गाय परत द्यायला तयार होईना. वरुण देव आले, वरुण देवानं गाय मागितली पण कश्यप देत नाही. कश्यपाने गाय न दिल्या कारणानं वरुणाने त्यांना शाप दिला. सांगितलं, महाराज तुम्हाला भूलोकामध्ये जाऊन तुम्हाला गाया ओळण्याचे दिवस तुमच्यावर येतील. तुम्ही गवळी व्हाल. शाप नंबर 1. आदितीला शाप दिला, कश्यपाची पत्नी देवतांची आई.
तिला सांगितलं तू ही गाय हौशीनं ठेवून घेतली आणि माझ्या गायीची आणि वासराची ताटा तूट केली, मी तुला शाप देतो म्हणले तुला सुद्धा तुझ्या पुत्रापासून लांब राहावं लागेल. कारण नंबर 2. दुसरं एक कारण सांगितलं देवकीचे पुत्र मरण्याचं, मृत होण्याचं. त्या आदितीची सवत होती, तिचं नाव आहे दिती. कारण कश्यप ऋषीला 2 पत्न्या होती, एक आदिती आणि दिती. आदितीचे आदित्य म्हणजे देव आणि दितीचे दैत्य म्हणजे राक्षस. हा, राक्षस आणि देव हे सख्खे सावतर भाऊ आहेत. दोघांचा बाप एकच आहे, कश्यप. या दितीला असं वाटत होतं की आपल्या उदरी चांगला पुत्र जन्माला यावा, म्हणून ती व्रतवैकल्य करत होती. पण आदितीला ते सहन झालं नाही. लक्षात घ्या, सवतीचं भांडण म्हणजे तालुक्याचं भांडण मिटतं, पण सवतीचं भांडण मिटत नाही. ज्याच्या घरी 2 बायका त्याची फजिती सगळं गाव ऐकतं. हा, म्हणून एक कथा आली होती, 2 बायकां फजिती ऐका, नाही का. त्या आदितीनं काय केलं, स्वतःच्या पुत्राला इंद्राला बोलून घेतलं. इंद्राला सांगितलं हिच्या उदरामध्ये जो पुत्र आहे त्या पुत्राचा नाश कर. पण त्यानं काय केलं, आपल्या आईजवळ आला. ती व्रतस्थ आहेत, ती व्रत वैकल्य करत असताना तिचं शरीर पुरुष झालं. मग या इंद्रानं तिचे पाय चेपण्याचा मानस धरला. आईला सांगितलं आई तू व्रत वैकल्य करते, थकली असेल, थांब मी तुझे पाय चेपून देतो, पाय दाबून देतो. पाय दाबायला सुरुवात केली. थकलेली असल्या कारणानं दितीला झोप लागून गेली. पाय दाबल्यावर झोप लागून गेली. त्या संधीचा फायदा इंद्राने घेतला, सूक्ष्म रूप धारण केलं, त्या दितीच्या उदरामध्ये प्रवेश केला. आपला इंद्राच्या शस्त्राने त्या गर्भाचे 49 तुकडे केले. किती? 49 तुकडे केले. उदरामध्ये त्रास व्हायला लागला. दितीला जाग आली. तिच्या लक्षात आलं की माझ्या गर्भाचा विनाश केला. पण लक्षात ठेवा, त्या इंद्राच्या शस्त्राने घात झाल्यामुळे त्या 49 तुकड्याचे पुन्हा 49 पुत्र जन्माला आले. तेच आहेत मरुदगण. दितीला राग आला. दिती म्हणले हे आदितीच्या सांगण्यावरून केलं ना, हे आदिती मी तुला शाप देते, पुढील जन्मामध्ये तू कारागृहामध्ये राहशील. तुला एक नाही म्हणले, तुला 8 मुलं होतील, पण 8च्या 8ही तुझ्यापासून लांब राहतील. तू जसं माझ्या एका पुत्राचा विनाश करण्याचा प्रयत्न केला ना, तसे तुझ्याही अनेक पुत्राचा नाश होईल, हा माझा तुला शाप आहे. आणि तीच आदिती पुढील अवतारामध्ये देवकी झाली. आणि त्या दितीच्या शापावरून या देवकीचे 6चे 6 पुत्र मृत पावले. हे कारण नंबर 2. जन्मेजयानं कृष्ण चरित्र ऐकण्याची इच्छा प्रगट केली. आणि मग या ठिकाणी कृष्ण चरित्राला प्रारंभ होतो. मधून रस्ता द्या थोडासा, आता थोड्या वेळात तिथं आपल्याकडे झाकी येणार आहेत. भगवान परमात्म्याचा जन्म या ठिकाणी आपल्याला साजरा करायचा आहे. रस्ता सोडा मध्ये कालच्या सारखा. हा, नामदेव महाराज या प्रसंगाचं वर्णन करतात. बाबा, वसुदेव देत देवकी बहीण, लग्ना माझे विघ्न झाले ऐका. वसुदेवानं आणि देवकीचं दोघांचा विवाह झाला. कंसाची बहीण आहे, सख्खी चुलत बहीण. वसुदेव आणि कंस हे दोघं मित्र आहेत. कारण कंसाचा सांभाळ वसुदेवाच्या बापाने केला, म्हणून आपली लाडकी चुलत बहीण वसुदेवाला द्यायची कंसाने ठरवलं. विवाह झाला तितक्यामध्ये आकाशवाणी झाली. आकाशवाणी झाल्याबरोबर आकाशवाणीनं आवाज दिला. कारण कंसाच्या राज्यामध्ये इतका अधर्म वाढला होता. राहिलेले यज्ञ मोडीले, कीर्तन पळाले, ब्राह्मण दैत्याभे. यज्ञ बंद पडले, ब्राह्मण अरण्यामध्ये निघून गेले. जिकडं पाहावं तिकडं सगळे दुःखाच्या लाटा, रक्ताचा पूर वाहतोय. कंस सांगतोय देवाची आराधना बंद, मी राजा मी प्रजा, माझी सेवा करा. सगळे देव क्षीरसागरामध्ये गेले. भगवंताला सांगितलं प्रभू अधर्म झालेला आहे, तुम्हाला जन्माला यावं लागेल. आकाशवाणीने देवतांना सांगितलं, देवतांनो घाबरू नका, देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गाई म्हशी. त्या देवकीच्या उदरी 8व्या गर्भाच्या रूपकाने मी येईल आणि मी गायी आणि ब्राह्मणाची सेवा करीन, धर्माची स्थापना करीन. आकाशवाणीचे शब्द ऐकले की 8वा गर्भ माझा नाश करणार आहे म्हणले बरोबर. कंसाला महाराज, नासक्या माणसाला सल्ला देणारा जर भेटला ना, त्याच्या अंगामध्ये आणखीन भूत संचार होत असतो. जसं माकडाला दारू पाजल्यानंतर माकड जसं नाचायला लागतं, तसा हा कंस चंडरास नावाची तलवार बाहेर काढली आणि देवकीला मारायला धावला.
त्या कंसाने विचार केला, म्हणले अरे हिच्यापासून 8वा पुत्र येईल आणि तो आपल्याला मारील. म्हणले पाहिजे हिचाच नाश करून टाकू ना. हा ना बजेगी बास ना बजेगी बासुरी, म्हणजे हिचा शेवट करू. वेणी पकडली महाराज. ज्या बहिणीला वाटी लावण्याकरता स्वतः घोड्याचा लगाम धरला तो कंस खाली उतरला आणि देवकीच्या वेणीला ओढून धरून ओढायला लागला. मारणार तेवढ्यामध्ये वसुदेवजी महाराज खाली उतरले. वसुदेवाने सांगितलं, कंसा हात तो धरला वसुदेवी. अरे म्हणले स्त्रीला मारणं पाप आहेत आपल्या भरतखंडामध्ये. अरे म्हणले तुला जर हिच्या 8व्या पुत्रापासून भीती आहे तर मी तुला वचन देतो, देईन मी पुत्र सत्य माझी वाणी, ठेवा बंदी खानी दुता सांगे. तुला 8च्या 8ही पुत्र मी आणून देईल, घाबरू नको कंसा. ताबडतोब त्याने कंसाला त्यांना बंदी शाळेमध्ये टाकलं. आणि पाहता पाहता देवकीला महाराज पहिला पुत्र देवकीच्या उदरामध्ये आला. अतिशय सुंदर पुत्र जन्माला आला. त्या पुत्राचं नाव आहे कीर्तिमान. इतका सुंदर पुत्र होता दिसायला महाराज. हा त्याचा लख प्रकाश पडल्यासारखा दिसायचा. कंसाने महाराज एक दिवसाचं पोरग हातात घेतलं आणि वसुदेवानं कंसाकडे दिलं. कंसाने पाहिलं महाराज. लहान मुलाला पाहिल्याबरोबर किती माणूस नास का असला त्याच्या मनामध्ये आपोआप प्रेम निर्माण होतो. कंसाने सांगितलं मला 8व्या पुत्रापासून भीती ना, हा पहिला आहे म्हणले. वसुदेवाला सांगितलं घेऊन जा याला मागं. पण महाराज खरं सांगू का, सगळ्यात जास्त पाप जर काय असेल ना, फक्त बालहत्या आहे. काय आहे? बालहत्या. नारदानं विचार केला आकाशगंगेतून, म्हणले जर यांना असे जर मुलं परत केले तर म्हणलं देव जन्माला यायचा कधी आणि हा मरायचा कधी. मग याचं पुण्य संपलं पाहिजे. पुण्य संपल्याकरता याच्या हातून हा धर्म घडला पाहिजे. हा मग कसं पाप वाढेल हे नारदाने विचार केला. तितक्यामध्ये नारदजीचं आगमन झालं. नारदाने पाहिलं, पुण्य सारबा या भेटी दे बरुशी. अरे वधी बाळकाशी ठेवू नको. अरे म्हणले तू काय बसला या देवायच्या नादी लागत कंसा. अरे देव इतकी चतुर आहे म्हणले. 8वा सांगते ना पहिल्यांदाच येतील. कंसा हे किती बोट आहेत म्हणले 8. मोजून दाखव बरं. 1 2 3 4 5 6 7 8. आता इकून मोज बरं. 1 2 3 4 5 6 7 8. अरे कुणीकडून मोजले तरी पहिला 8वा येऊ शकतो ना. 8वा हा डाव्या हाताने खाल्लं काय, उजव्या हाताने खाल्लं काय. हा 60 आणि 3 20. हा कसंही केलं तरी एकच होतं. कंसा अरे ठेवितो कशाला म्हणजे मग मार्याला वधी बाळकाशी ठेवू नको. महाराज नासक्या माणसाला सल्ला भेटल्याबरोबर महाराज त्यांना पाय धरले तसे त्या मुलाला खाली आपटवलं. हा देवकीला इतका त्रास झाला महाराज. हा ते दुःख कोणाला सांगू शकत नव्हती, एकटीच रडायची. आणि दुःख ज्यांना पचवलं ना महाराज त्यांना तप केलं. लक्षात ठेवा काय केलं, तप केलं. तप देवकीनं असं एक नाही महाराज 6 मुलं मारली. 6. पहिला गेला, दुसरा गेला, तिसरा गेला, चौथा गेला, 5वा गेला, 6वा गेला. शेवटी 7वा पुत्र उदरात आला. देवकी देवाची आराधना करते. देवा श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दनानंत गणाभिनाशा सकळ देवाधिदेवा कृपवाळवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहस्र रूपा. देवा अरे मी पुत्राला जन्माला घालायचं आणि या नाराज हमन राक्षसानं माझ्या मुलाला मारायचं. देवा वाचव. पाहता पाहता नामदेव महाराज म्हणतात 7वा जो गर्भयोग मायाने आश्चर्य करीत मना माझी. 7वा उदरामध्ये असणारा गर्भ योगमाया आली आणि या अष्टभुजा रूपेनं असणारी ही जगतजननी या योगमायेनं तो गर्भ उचलला, रोहिणीच्या गर्भी नेऊन घातला. आणि पाहता पाहता लोक पुन्हा दुःख करायला लागले. अरे 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 7वा गर्भ त्या देवकीच्या उदरामध्ये असताना तो नष्ट झाला. वाईट झालं. आणि पाहता पाहता आता 8वा गर्भ उदरामध्ये येणार आहे महाराज. पण ऐका 8वा गर्भ उदरात आल्यानंतर देवकीचं स्वरूप बदलून गेलं. देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य कंसाचे हृदय जळतसे. त्या देवकी मातेचं तेज पाहिल्याबरोबर महाराज इतका चेहऱ्यावर प्रकाश पडलेला आहे. सूर्याला मागं टाकावं देवकीनं. कंसाचं हृदय जळायला लागलं. आहा का बरं जळणार नाही महाराज. जगाचा मालक तिच्या उदरात आहे म्हणलं. देव घरी आल्यावर कसं राहतं, सावळा जरी असला ना महाराज तरी गोंडच राहतो. कारण देव आहे तो. हा तेज वेगळं आणि गोरेपणा वेगळा. गोरेपणाचा आणि तेजाचा काही संबंध नाही. काळा जरी असला आणि तेजस्वी असला तरी माणसाच्या मनात भावतो, त्याला म्हणतात तेजस्वी. हा काही काही भोरे राहते दिसायला पण तोंड पाहिल्यानंतर माणसाला ताप येतो. असं वाटतं काय थोबड पाहिलं असेल याचं नाही का. काहीचे चेहरे असे राहते तर महेश भाऊ आपण त्याला जर म्हणून हास रडलेला बरं वाटतं.
काहीचे चेहरेचे इतके गंभीर राहते कैम कर्जबाजारी, त्यांना जर आपण म्हणून फ्रेश बस होते, आपण म्हणून भजन करा, अरे तू काय डास मारी तू का काय का बाबाच्या नावानं बोट मोडी तू. हे चेहरे प्रसन्न पाहिजे माणसाला, दुःख असू द्या ना, पण दुःख हलकं करण्याकरता सुद्धा फेस फ्रेश पाहिजे का नाही. स्माईल हास आपलं, आपण हसल्यानंतर जग आहे ना मोकळं झालं पाहिजे, हसलं पाहिजे, त्याला म्हणते स्माईल. हो काय कायम कर्ज बाजारी असं वाटतं सगळं कोपरगाव तालुक्याचं कर्ज याच्याच माथीवर आहे काय काय. हा ना, फ्रेश असावं. महाराज देवकी इतकी प्रसन्न होती दिसायला, कंसानं जर देवकीला पाहिलं तर कंस जर हृदय कापायला लागलो होतं. आणि पाहता पाहता त्या अष्टभुजा रूपाने प्रगट झाली, जगज्जननी सांगायला लागली, हे देवकी घाबरू नकोस, अगं जगाचा मालक तुझ्या उदरी येणार आहे. त्या आदिशक्तीनं देवकीला आशीर्वाद दिला आणि देवकीला दिलेला आशीर्वाद म्हणजे भगवान परमात्मा प्रगट झाला. आणि पाहता पाहता महाराज भगवान परमात्मा त्या कारागृहामध्ये प्रगट झाला. जन्मेजया, अरे जिकडं पाहावं तिकडं मयुरादी पक्षी नृत्या करिता, ती नद्या वाहता ती दोन्ही थाड्या. वसुदेवाला सांगितलं भगवान परमात्म्याने, महाराज आहा टोपलीमध्ये देवाला ठेवलं आणि टोपलीत देवाला ठेवल्यानंतर हे नंदाच्या घराला, नंदाच्या